एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक। चोरपांगरा ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार। शासनाच्या घरकुल योजनेतील पात्र घटस्फोटित महिलेच्या नावे असलेला 8ची नोंद गहाळ करण्यात आली। याबाबत सविस्तर असे की बुलढाणा जिल्ह्यातील गोवर्धन नगर पंचायत समिती लोणार अंतर्गत येणाऱ्या चोरपांगरा ग्रामपंचायत मधील तक्रारदार घटस्फोटित विधवा महिलेच्या नावे असलेल्या जागेचा 8 रेकॉर्ड गहाळ करून संबंधित महिलेला त्या जागेवर घर बांधू देत नसून सरपंच व ग्रामसेवक विनाकारण त्रास देत असल्याची तक्रार गट विकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। तक्रारकर्त्या नीता विलास पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे की माझ्या नावे असलेल्या जागेची 8ची नोंद ही ग्रामपंचायत रजिस्टर मध्ये अनुक्रमांक 233 आहे आणि मी या जागेवर गेल्या 30 वर्षापासून राहते। त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी पाहणी करून मला शासनाची घरकुल योजनेतून घर मंजूर झाले आणि त्यासाठीचे 2 हप्ते मिळाले आहे। हे सर्व असताना ग्रामपंचायत मधील संबंधितांनी माझ्या नावे असलेली 8 नोंद फाडून टाकली। मी त्याची मागणी केली असता उपलब्ध नसल्याचे पत्र त्यांनी दिले। याविषयी ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार दिली असताना उडवाउडवीची उत्तरे मिळाली। एवढेच नाही तर तुला काय करायचे ते करून घे अशी धमकी देऊन हाकलून देण्यात आले आणि गावगुंडांच्या मदतीने माझ्या नावे असलेल्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचप्रमाणे मी एक घटस्फोटित निराधार महिला असून संबंधित अधिकारी व गावगुंडांपासून माझ्या चारित्र्यास व जीवितास धोका निर्माण झाला आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत करून माझे घरकुल योजनेतील उर्वरित हप्तेही थांबविले आहे आणि मला जागा सोडण्याची धमकी दिली जात आहे। माझी मागणी अशी आहे की माझी जागा आणि जागेचा 8 मिळावा, माझे घरकुल योजनेतील उर्वरित हप्ते मिळावे, त्या जागेवर मला घर उभारू द्यावे। त्याचप्रमाणे सरपंच, ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी आणि अशा प्रकारे मला न्याय मिळावा। अशा प्रकारचे पत्र मंत्री ग्रामविकास व पंचायत राज पर्यटन मंत्रालय यांची शिफारस असलेले तक्रारपत्र आज दिनांक 23/9/2024 रोजी गट विकास अधिकारी लोणार यांना देण्यात आले। यावर गट विकास अधिकारी यांनी दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासित केले। एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार, लोणार। माझं नाव नीता विलास पवार, मी चोरपांगऱ्यात राहते। माझा तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा। मी घटस्फोटी विधवा म्हणून आई बाबाच्या घरात राहते। या जाग्यावर माझं नाव आहे। मी 20 वर्षापासून मी इथं राहते। मला शासकीय योजनेतून घरकुलातून मला 2 हप्ते मिळाले। पहिला 15,000चं मिळालं, दुसरं 75,000चं मिळालं। मला घर बांधायसाठी दिले। इथला ग्रामसेवक मला घर बांधू देत नाही। माझ्या जाग्यावर नाव असून बी मला बांधू देत नाही। माझ्या नावी असून त्यांनी माझा रेकॉर्ड फाडून टाकला। मी बीडो साहेबांना खूप तोंडी आणि लेखी खूप तक्रार केली, तेव्हा मला शासनाने योग्य न्याय द्यावा, अन्यथा मला पुढचे पाऊल उचलावे लागेल। त्याची पूर्ण जबाबदारी शासनाची राहील। ही जागा माझी पत्राची नावी असून माझे कागद फाडेल आहे। एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक।